मराठी बोला. येस सर. नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. आहे, मराठीच बोला. मीरा भाईंदर महाराष्ट्रात आहे. रिक्षा टॅक्सी चालकांना केलेल्या मराठी सक्तीवरून सध्या वाद सुरू आहे. अशातच मीरा भाईंदर मधील पोलीस आयुक्तालयाच्या एका कार्यक्रमात गुजरातीमध्ये सूत्रसंचालन केल्यावरून वाद निर्माण झाला. यावर मनसेनं आक्षेप नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. नेमकं घडलंय काय याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 1 अंतर्गत 24 ऑगस्ट रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लता मंगेशकर सभागृहात ऑपरेशन निर्मूलन या उपक्रमाची अंतिम फेरी आयोजित करण्यात आली होती. अंमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात तसंच सायबर गुन्हेगारांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशानं पथनाट्य, चित्रकला, रांगोळी आणि नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि राहुल चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महापौर डिंपल मेहता उपस्थित होत्या. त्यावेळी मराठीत सुरू असलेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अचानक गुजराती भाषेमध्ये करण्यात आलं. महापौरांना व्यासपीठावर येण्याचं आवाहनही गुजराती भाषेतच करण्यात आलं. त्यानंतरही सूत्रसंचालन हे गुजराती भाषेतच सुरू होतं आणि त्यामुळे उपस्थित असलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. महाराष्ट्रात आयोजित कार्यक्रमात अशा प्रकारे अचानक गुजराती भाषेत सूत्रसंचालन करू नये अशी भूमिका त्यावेळी उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांनी मांडली. मराठी बोला. येस सर. नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. आहे, मराठीच बोला. मीरा भाईंदर महाराष्ट्रात आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू मॅम, तुम्ही आज इथे आले. तुमचं खूप खूप आभार. दरम्यान ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन सूत्रसंचालक महिलेनं हा विषय पुढे न वाढवता पुन्हा कार्यक्रम सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कार्यक्रमात हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर होत असताना केवळ गुजराती भाषेवर आक्षेप का असा सवालही काहींनी उपस्थित केला. मात्र महाराष्ट्रातील कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य मिळावं अशी भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी मांडली होती. दरम्यान कार्यक्रमात कोणताही वाद झाला नसून उपस्थितांनी आपलं म्हणणं मांडल्यानंतर लगेचच त्यावर तोडगा काढण्यात आला आणि कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. महापौर डिंपल मेहता यांच्या उपस्थितीत गुजराती भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर पदासाठी मराठी व्यक्तीची निवड करावी यासाठी मराठी एकीकरण समिती आणि मनसेकडून आंदोलनं करण्यात आली होती. मात्र सत्ताधारी भाजपनं या मागणीकडे दुर्लक्ष करून सलग दुसऱ्यांदा डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड केली. आता त्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यक्रमात गुजराती भाषेचा वापर सुरू करण्यात आल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.